उయ్यालो उయ్यालो असे गाणे म्हणत शेकडो महिलांनी टाळ्यांच्या गजरात फेर धरला। आदी मायेचा जागर असलेल्या विविध लोकगीत म्हणत फेर धरत महिलांनी ब्रतुकामाचा आनंद घेतला। निमित्त होते नवरात्रोत्सवाचा। विणकर गृह उद्योग सहकारी संस्थेच्या वतीनं विणकर सोसायटी मैदानावर आयोजन केले होते। ब्रतुकामा महोत्सव भव्य दिव्य जागर त्रिशक्तीची सुरुवात माता देवीच्या सामूहिक आरतीने विशेष पवित्रता प्राप्त झाली। या महोत्सवात उपस्थित महिलांना पिवळे फेटा बांधून स्पर्धेत सहभाग नोंदविला। या कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशा स्मिता घारगे, पोलीस आयुक्त यांची पत्नी रम्या एम राजकुमार, आमदार देवेंद्र कोठे यांची पत्नी मोनिका कोठे, कांचनाताई यन्नम, आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे यांची विशेष उपस्थिती होती। या सर्व पाहुण्यांनी ब्रतुकामा पारंपरिक गीत गात टाळ्यांच्या व संगीताच्या तालावर फेर धरला। फक्त महिलाच नव्हे तर चिमुकल्यांनीही ब्रतुकामा उत्सव संगीतमय वातावरणात अधिक रंगतदार केले। विविध पारंपरिक वेशभूषा, कलाकृती आणि आकर्षक रंगीबेरंगी ब्रतुकामा सजावट सादर केली। एकता परंपरेचा वारसा जपला जातो। श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाचा सुंदर संगम या उत्सवात अनुभवायला मिळाला। महिलांना पैठणी साड्यांची बक्षिसे चाटला पैठणी सेंटर, एस.एन. चिल्का सिल्क सॅरीज व दर्शन गारमेंट यांच्याकडून भेट देण्यात आली। उत्कृष्ट ब्रतुकामासाठी प्रथम विजेत्या उर्मिला सिंगम, द्वितीय निर्मला देवसानी, तृतीय गुंटुकताई व चौथे रुक्मिणी बुधारम, पाचवे अल्लीताई। उत्कृष्ट वेशभूषा परिधान गटात प्रथम विजेत्या लक्ष्मी कंदिकटला, द्वितीय गुंटुकताई व तिसरा उर्मिला सिंगम। गरबा दांडिया स्पर्धेचे प्रथम विजेत्या दीपाली सातपुते, द्वितीय बुधारमताई व तृतीय वंदना अल्ली। सहभागी विजेत्या भगिनींना बक्षिसे म्हणून 11 पैठणी पट्टू साड्या भाजपा अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर व सुधाताई अळीमोरे व माजी नगरसेविका विजयाताई वड्डेपल्ली, उद्योगपती सत्यनारायण अडगटला व उद्योगपती गणेश बुधारम, कौटुंबिक न्यायालयाचे रजिस्टर हरिदास पोटाबत्ती यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आले। आलेल्या सर्व पाहुण्यांचे सोलापुरी टॉवेल देऊन सन्मानित करण्यात आले। हा कार्यक्रम सत्यनारायण भीमनाथ, अमित देवसानी, किरण मंगलपल्ली, सत्यनारायण सिद्राल, बालाजी गंजी, परमेश्वर कोंडी व कार्यक्रमाचे संयोजक चेअरमन माजी नगरसेवक शशिकांत कैंची व तज्ज्ञ संचालक गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश आमंची तर आभार प्रदर्शन गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी केले। शुभम विडप, श्रीकांत गडगी, श्रीनाथ गडगी, रोहित कोंडा, प्रतीक भीमनाथ, अजिंक्य गंजी मंडळाचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेतले। हे उपस्थित असलेल्या प्रत्येक महिला ही त्या देवींचं स्थान आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच आपण सर्वजण हा कार्यक्रम साजरा करतोय आणि त्यांच्या आशीर्वादानेच तुम्ही इतकी एवढी सुंदर सजावट केली आहे। तर मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देते व तुम्ही मला इथे तुमच्याशी बोलण्याची संधी दिली, काका काकूंनी मला इथे बोलवलं, त्यासाठी मी परत एकदा तुमचे आभार मानते। धन्यवाद। हा उत्सव आमच्या पूर्व विभागात आता कुठेही जावा तुम्ही सगळीकडे हेच गाणं तुम्हाला ऐकू येणार आहे। तुमच्यासारखे लोक ही आमची व्यवस्था जी पारंपरिक व्यवस्था आहे तेलंगणातल्या सगळ्यांना कळावं म्हणून आम्ही इतरांना बोलवतो। आमचे लोक आम्ही असतोच आहे। तुमच्या सगळ्यांना बी माहिती व्हायला पाहिजे की आम्ही पद्मशाली लोक काय करतो, उत्सवही साजरा करतो, आमच्यामुळे बरेच लोक जगतात। टावेल उत्पादक आम्हीच बनवतो, चादर आम्हीच बनवतो, बिडे आम्हीच बनवतो। म्हणजे इतकी आमची संस्कृती तुमच्या सगळ्यांना दिसायला पाहिजे, कळायला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला निमंत्रण केलं।